मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तुमचा कार्यक्रम देखील पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी आलेली आहे. हो. काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी अवधूत गुप्ते आणि आज मी चिपळूणमध्ये आलेलो आहे. औचित्य आहे ते म्हणजे वाशिष्ठी कृषी महोत्सवाचं, जो आयोजित केलेला आहे स्वप्नाजी आणि प्रशांतजी यादव यांनी. वाशिष्ठी डेअरी आणि आधीच्या त्याच्या मूल ज्या संस्था आहेत, यांनी अतिशय कमी काळामध्ये खूप काही अचीव्ह केलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सामाजिक भान सांभाळत जे मिळवलं आहे त्याच्या अगेन्स्ट देण्याची देखील परंपरा चालू ठेवलेली आहे. आणि ह्या महोत्सवाचं मला वाटतं हे तिसरं का चौथं वर्ष आहे, तिसरं वर्ष आहे. आणि त्यामध्ये त्यांनी मला संधी दिलेली आहे कार्यक्रम सादर करण्याची, म्हणून मी आलो आहे. कोकण, त्यातून रत्नागिरी, चिपळूण म्हणजे चोखंदळ श्रोत्यांचं, रसिकांचं माहेरघर म्हणायला हरकत नाही. आणि इथे आमचे अभिजित गोडबोलेसारखे अँकर आणि जे सूत्रधार म्हणा, ऑर्गनायझर म्हणा जे असतात, ते जेव्हा आम्हाला बोलवतात तेव्हा आम्हाला एका गोष्टीची हमी असते, ती म्हणजे जाणकार आणि रसिक चोखंदळ असा श्रोतृवर्ग. तर मला आज देखील कार्यक्रमाला जाताना छातीत धडधड पोटात गोळा अशी छान गोड अवस्था आहे, जी मिळवणं आजकाल फार अवघड झालेलं आहे. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द शो. सर, झेंडा 2 चित्रपटाबद्दल काय सांगा? राजकीय संघर्ष चर्चा. झेंडा 2 चित्रपटाची खूप जोरदार मागणी होतीये सगळीकडनंच. काही संहिता देखील माझ्या मनामध्ये रुंजी घालू लागल्या आहेत, काही आकार घेत आहेत. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर नक्की होईल, का नाही होणार. सर, सध्या मीडियावरती चाललेला विषय आहे. बीजेपीने जे प्रचार बीएमसी साठी केलेला आहे, त्यामध्ये भगवा हा शब्द काय, त्या संदर्भात काय सांगा? महापालिकेवर भगवा आणि भगव्यासाठी कमळ अशी ती कॅचलाईन मी बनवली होती आणि बाकी गाणं देखील लिहिलं होतं, म्हणजे लिहिलं आहे रादर. तर त्यावरती भगवा ह्या शब्दावरती इलेक्शन कमिशननी, निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं की भगवा शब्द चालणार नाही. तर मला नक्की माहीत नाही नक्की काय झालं, कारण डिटेल तो पत्र मला अजून मिळालेलं नाही आहे. मला नाही वाटत फक्त भगवा या शब्दावरती काही आक्षेप असावा, कारण तसं काही ते लॉजिकल वाटत नाही मला. त्यावरती प्रतिक्रिया देखील मोठमोठ्या नेत्यांनी दिलेल्या आहेत, पण माझ्यापर्यंत अजून काही आलेलं नाही की तुम्ही दुरुस्ती करून द्या किंवा बदल करून द्या किंवा काय बदल करायला हवा किंवा नक्की त्यांना काय काय खटकलं ह्याचं पण मला अजून नीट कळलेलं नाही. पण ते गाणं खूप छान झालंय आणि त्याला प्रतिसाद खूप चांगला मिळतो, एवढं मात्र नाही.